नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी सुनीता, माझे सखी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस म्हणजे गरमागरम भजी, वडा किंवा पकोडे हे तर सर्वांनाच आवडतात। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे वडे। खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खाण्याला खूप टेस्टी असे लागतात। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। मूग डाळीचे वडे बनवण्याकरता सगळ्यात आधी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी इतकी मूग डाळ। तर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। तुम्ही एका कपच्या मदतीने सुद्धा हे मापून घेऊ शकता। तर याला आपण व्यवस्थित स्वच्छ आधी धुवून घेऊया। तर 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरची जे घाण आहे ते निघून जाईल। तर 2 ते 3 पाण्याने मी याला व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता डाळ याच्यात बुडेल एवढं आपल्याला पाणी याच्यात घालायचं आहे आणि झाकण लावून याला आपल्याला 1 तासभर भिजवत ठेवायचं आहे। 1 ते 2 तास जरी ठेवलं तरीही चालेल, पण कमीत कमी 1 तास ठेवायलाच पाहिजे, म्हणजे मूग डाळ अगदी व्यवस्थित भिजेल। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित डाळ भिजलेली आहे, फुललेली आहे। आता आपल्याला याचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे इथे पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला डाळीला इथे मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित पाणी काढून झालेलं आहे आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला पिसून घ्यायचं आहे। पिसताना लक्षात ठेवा की आपल्याला जास्त पाणी याच्यात ॲड करायचं नाहीये, अगदी 2 ते 3 चमचे फक्त पाणी ॲड करायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 चमचे मी डाळ असेच ठेवलेली आहे, म्हणजे आपण याला नंतर याच्यात ॲड करणार आहोत। तर या 2 ते 3 चमचे डाळ वेगळी ठेवायची आहे, आपल्याला तसंच ठेवायचं आहे। आता या डाळीत मी 1 हिरवी मिरची ॲड करून घेतलेला आहे, 1 इंच इतकं आल्याचं जे तुकडे करून घेतलेले आहे ते याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 चमचे मी याच्यात पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही थोडंसं जाडसर सुद्धा याला वाटून घेऊ शकता। तर मी इथे याला व्यवस्थित बारीक अशी पेस्ट केलेली आहे, कारण थोडीशी जे मी डाळ वेगळी ठेवली होती ते याच्यात ॲड करणार आहे, म्हणजे ते खाताना मस्त क्रिस्पी अशी लागणार आहे। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे। आता इथे बारीक चिरून घेतलेले मी थोडीशी कढीपत्ता याच्यात ॲड करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर असे उभे असे मी हे मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला होता ते याच्यात ॲड करून घ्यायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यात ॲड करून घेतलेला आहे। आता थोडेसे मसाले आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया। अर्धा चमचा इतकं हळद, अर्धा चमचा इतकं लाल तिखट, अर्धा चमचा इतकं गरम मसाला पावडर, इथे मी कुटून घेतलेली हिरवी मिरची 1 अर्धा चमचा ॲड करून घेतलेला आहे। चवीपुरता मीठ ॲड करून घेऊया। हिरवी मिरची तुम्ही बारीक चिरून सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा धणे पावडर, अर्धे चमचे जिरे पावडर इथे ॲड करून घेतलेली आहे। आता जे डाळ आपण वेगळी ठेवली होती 2 ते 3 चमचे हे याच्यात आपण ॲड करून घेऊया। याच्यानं काय होतं, ते डाळवळे आहे ते तळताना मस्त कुरकुरीत असे होतात आणि खायला सुद्धा खूप छान असे लागतात। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित सर्व मसाले आणि जे कांदा आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जसं आपण भजी करता बॅटर तयार करतो अगदी तसं हे व्यवस्थित मऊ झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, अगदी व्यवस्थित असं हे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर सर्व मसाले याच्यात आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सोपे असे वडे आहे। तुम्ही खूपदा चणा डाळीचे वडे बनवून खात असाल तर एका वेळी तुम्ही हे मूग डाळीचे वडे करून बघा, खूप छान लागतात। तर इथे बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पॅनमध्ये तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपल्याला हे वडे इथे तेलात सोडायचं आहे। त्याला सोडताना तुम्ही बघू शकता हातात थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं चपटं करायचं आणि तेलात सोडायचं। खूप सोपी अशी पद्धत आहे। तर गोल भजी न करता थोडेसे चपटे आपण करून घेणार आहोत, जेणेकरून काय होतं, जे वडे आपण तयार करणार आहोत ते अगदी मस्त कुरकुरीत असे तयार होणार आहे। तर इथे थोडासा आपण कांदासुद्धा याच्यात टाकलेला आहे, तर त्याच्याने सुद्धा जे वडे आहेत त्याची एकदम क्रिस्पी असं याचं टेक्स्चर होणार आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्याला हे मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे कलर बघू शकता व्यवस्थित छान आलेला आहे, अगदी मस्त दिसत आहे वडे। संध्याकाळची वेळ, मस्त पाऊस पडत असेल आणि गरमागरम मूग डाळीचे वडे आणि गरमागरम चहा, आहा काय बात आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपले हे वडे तळून झालेले आहे। आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचं आहे आणि आपण याला हिरवी चटणी किंवा
टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर तुम्ही बघू शकता हे आपले मूग डाळीचे वडे अगदी पटकन बनवून तयार होतात। खायला खूपच टेस्टी लागतात आणि बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे। तर पावसाळ्यात भजी किंवा वडे हे तर आपण नेहमीच बनवत असतो। तर तुम्ही सुद्धा एकदा मूग डाळीचे हे वडे नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तर चला आता सर्व वडे याच प्रकारे आपण तळून घेऊया आणि मी आता इथे चाललेली आहे सर्व करायला। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त क्रिस्पी असे आपले हे मूग डाळीचे वडे बनवून तयार झालेले आहे। अगदी वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ असे हे वडे असतात। तर मी इथे याला सर्व करत आहे हिरवी चटणी बरोबर। तुम्ही याला टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता। तर मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। तर त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची सुद्धा मी इथे फ्राय करून घेतलेला आहे। गरमागरम मूग डाळीचे वडे आणि त्याबरोबर फ्राय केलेली हिरवी मिरची, आहा, त्याची मजाच काही वेगळी असते। तर हे आपले मूग डाळीचे वडे बनवून तयार झालेले आहे। तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असेच छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा। धन्यवाद।